घरोघर तिरंगा या अनुषंगाने स्वातंत्र्याच्या सुंदर अशा या पावन पर्वावर शासनाच्या नियमानुसार आदर्श विद्यालयामध्ये सुंदर रांगोळी स्पर्धा तसेच राखी तयार करणे तिरंग्याची या कार्यक्रम सुरू आहे। ग्रंथालय विभागामध्ये चित्रकला तसेच रांगोळी स्पर्धा, पोस्टर, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची राखी तयार करणे हा कार्यक्रम आहे। आदरणीय प्राचार्य सतीश गवले सर, उपप्राचार्य या ठिकाणी आहेत, अडसुडे सर, त्यानंतर पत्रकार पवनजी लढ्ढा, क्रीडा शिक्षक कोळी सर, पर्यवेक्षक तायडे सर, कला शिक्षक सुधीर शेट्टी सर आहेत, आंबोरे सर आहेत। आणि आता सुंदर असं या ठिकाणी या चित्रकला तसेच रांगोळी स्पर्धेचे या ठिकाणी उद्घाटन होत आहे। स्काउट क्लब गो या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून आमचे तरुण भारतीय पत्रकार पवनजी लढ्ढा या ठिकाणी आहेत। आणि या ठिकाणी या पूर्ण ग्रंथालयामध्ये तिरंग्याच्या अनुषंगाने म्हणजे तिरंगा रांगोळी असं म्हटलं तरी चालेल, तिरंग्याचा 3 रंगाचा उपयोग करून केशरी, हिरवा, पांढरा आणि अशोक चक्र निळ्या रंगाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळी आहेत। आदरणीय पवनजी लढ्ढा प्राचार्य, उपप्राचार्य या ठिकाणी अवलोकन करत आहेत। सर्व मुली जितने रांगोळी काढल्या ऑपरेशन सिंदूरची रांगोळी या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, जे आपले एअरक्राफ्ट होते त्यांनी कशा प्रकारे ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून सैनिकांना दाखवण्याचा प्रयत्न आहे हा। आणि त्या रांगोळी आहे। विद्यार्थ्यांनी क्राफ्ट पेपरच्या माध्यमातून छान तिरंग्याच्या राख्यासुद्धा तयार केलेल्या आहेत। कला शिक्षक सुधीर शेट्टी सर, कला शिक्षक गणेशजी आंबोरे सर यांच्या माध्यमातून कलेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये देशाप्रती प्रेम कसं निर्माण व्हावं या अनुषंगाने वेगवेगळ्या राख्या तिरंग्याचाच या ठिकाणी रंग वापर करून या राख्या तयार केलेल्या आहेत। या उभे राहा। सर चित्रकला आणि रांगोळी स्पर्धा, तिरंगा चित्रकला रांगोळी स्पर्धा पुन्हा एकदा आपण या ठिकाणी चित्रकला रांगोळी स्पर्धेकडे या सर। स्काउट क्लब गो, चला। ही भित्तीपत्रक लावलेले विद्यार्थ्यांनी तिरंग्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी या ठिकाणी रांगोळी तर काढल्यात, परंतु या भित्तीवरती सुंदर असे पोस्टर्स तयार केलेले आहेत। आणि हे पोस्टर्स एक मिनिट